जय शिवराय मित्रांनो एप्रिल महिन्यात गारपीट अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या 11 जिल्ह्यातील जवळजवळ 16,267 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 14,58,90,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर 12 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यापर्यंत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अवेळी पावसासाठीची, अवकाळी पावसासाठीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। जवळजवळ 166 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, जो साधारणपणे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। आणि याच्यामध्येच आता एप्रिलमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून 14,58,90,000 रुपयाची नुकसान भरपाई या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे। याच्यामध्ये पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांना 98,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यामधील 1270 शेतकऱ्यांसाठी 1,67,89,000 रुपये, तर पुणे जिल्ह्यातील 8,544 शेतकऱ्यांना 6,23,87,000 रुपये अशी एकूण पुणे विभागातील 9,842 शेतकऱ्यांना 7,92,74,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांना 9,59,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 2,204 शेतकऱ्यांना 2,84,15,000 रुपये, तर हिंगोली जिल्ह्यातील 29 शेतकऱ्यांना 2,73,000 रुपये अशी एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील 2,377 शेतकऱ्यांना 2,96,47,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील 240 शेतकऱ्यांना 16,03,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 308 शेतकऱ्यांना 34,89,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 444 शेतकऱ्यांना 41,60,000 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 2,220 शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 836 शेतकऱ्यांना 49,85,000 रुपये असे एकूण अमरावती विभागातील 4,048 शेतकऱ्यांना 3,69,69,000 रुपये असे एकूण सर्वच विभागातील राज्यातील एप्रिल महिन्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या 16,267 शेतकऱ्यांना 14,58,90,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, लवकरच या नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाईल आणि याच्यानंतर एप्रिलमध्ये काही राहिलेले आणि मे आणि जूनचे जे बाधित शेतकरी येतात यांची मदत वितरित केली जाईल। त्याचा जी.आर आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा अपडेट घेऊ आणि मार्च महिन्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, ज्यांचं साधारणपणे पुढच्या आठवड्यात वितरण होईल, त्याच्याबद्दलचं अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा नक्की घेऊ। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।